नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण चकलीची भाजणी कशी बनवायची ही रेसिपी इथे बघणार आहे. किलोच्या प्रमाणात पण इथे मी माप सांगणार आहे आणि वाट्यांच्या प्रमाणात सुद्धा इथे मी माप सांगणार आहे. कधी कधी काय होतं की आपल्याला 1 किलोची भाजणी बनवायची नसते आणि आपल्याला थोडीशी बनवायची असते वाट्यांच्या प्रमाणात. तर किलोच्या प्रमाणात भाजणी सांगितली की कळत नाही की किती वाट्या आपल्याला डाळ, तांदूळ, बाकीचे साहित्य घ्यायचे. तर आज आपण अगदीच किलोच्या प्रमाणात सुद्धा सांगणार आहे आणि वाट्यांच्या प्रमाणात सुद्धा मी इथे तुम्हाला सांगणार आहे. तर चला कोणताही वेळ न घेता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. मी इथे रेशनचं तांदूळ 1 किलो घेतलेले. तांदूळ स्वच्छ निवडायचं, 4-5 पाण्याने धुवून आपल्याला फॅन खाली सुकून घ्यायचं, कडकडीत सुकून घ्यायचं. आता 1 किलो तांदळाच्या आपल्याला वाटीचं प्रमाण किती भरतंय ते इथे बघायचं. तर 1 किलो तांदूळ घेतलेले आणि मी एक वाटी घेतलेली. तुम्ही कोणत्याही भांड्याने माप इथे घेऊ शकता. 3 वाट्या ह्या आपल्या झालेल्या आणि 4 वाट्या माझ्या ह्या 1 किलो तांदळाच्या 4 वाट्या भरलेल्या आहे. म्हणजे वजनी माप 1 किलो तांदूळ आहे आणि वाट्यांच्या प्रमाणात 4 वाट्या भरलेल्या आहे. आता इथे वजनी आपल्याला अर्धा किलो डाळ घ्यायची आहे. 1 किलो तांदळाचा अर्धा भाग आपल्याला डाळीचा घ्यायचा, म्हणजे अर्धा किलो डाळ घ्यायची आहे वजनी मापामध्ये आणि वाटीच्या मापामध्ये आपल्याला 2 वाट्या चण्याची डाळ इथे घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता 1 किलो तांदळासाठी अर्धा किलो चण्याची डाळ आणि वजनी माप म्हटलं तर अर्धा किलो आणि वाटीचं म्हटलं तर 2 वाट्या, म्हणजे 4 वाट्या तांदळाच्या 2 वाट्या आपल्याला चण्याची डाळ. आणि आता आपल्याला सफेद उडदाची डाळ इथे 1 वाटी घ्यायची. चण्याच्या वाटीचा अर्धा आपल्याला भाग इथे घ्यायचा. 250 ग्रॅम आपल्याला सफेद उडदाची डाळ घ्यायची. त्यानंतर उडदाच्या डाळीच्या अर्धा भाग आपल्याला 125 ग्रॅम मुगाची डाळ घ्यायची, म्हणजेच वाटीचे प्रमाण आपल्याला इथे अर्धं घ्यायचं. आणि इथे अर्धा आपल्याला धने घ्यायचे. जितके आपण मुगाची डाळ घेतली तितकेच धने घ्यायचे. 2 चमचे आपण जे पोहे खायचे 2 चमचे असतात ना, ते 2 चमचे आपल्याला इथे बडीशेप घ्यायची आहे. 4 वाट्या आपण तांदूळ घेतलेले, त्यासाठी 2 वाट्या चमचे आपल्याला बडीशेप घ्यायची आणि 2च वाट्या आपल्याला इथे 2च चमचे आपल्याला इथे जिरे घ्यायची. म्हणजे 2 चमचे आपल्याला इथे बडीशेप घ्यायची, 2 चमचे आपल्याला इथे जिरे घ्यायचे, 2 चमचे आपल्याला इथे साबुदाणे घ्यायचे आणि 3 चमचे आपल्याला इथे पोहे घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता 2 चमचे मी इथे साबुदाणे घेतलेले. आता इथे प्रमाण सगळं आपलं तांदळाच्या मापानुसार मी घेतलेले. 3 चमचे मी 1 चमचा पोह्यांचा एक्स्ट्रा घेतलेला आहे. तुम्ही वाटलं तर 2 चमचे घेतलं तरी चालेल. आणि धने मात्र मी इथे 4 चमचे घेतलेले, म्हणजे अर्धी वाटी घेतलेली. आता तुम्हाला किलोच्या प्रमाणात मी हे माप सांगितलं आणि वाट्यांच्या सुद्धा सांगितलं. 1 किलो आपण तांदूळ घेतलं की अर्धा किलो चण्याची डाळ घ्यायची. चण्याच्या डाळीचा अर्धा भाग आपल्याला सफेद उडदाची डाळ, सफेद उडदाचा अर्धा भाग आपल्याला इथे मुगाची डाळ घ्यायची. मुगाची डाळ आपण जितकी घेणार तितकेच धने आपल्याला इथे घ्यायचे. जिरे आपल्याला आपण जर 4 वाट्या तांदूळ घेतला असेल तर 2-2 चमचे पोहे खायचे. जिरे, बडीशेप, साबुदाणे आणि पोहे घ्यायचे. वाट्यांचं प्रमाण मी सुद्धा इथे तुम्हाला सांगितले आणि किलोच्या प्रमाणात सुद्धा आपल्याला कसं मापून घ्यायचं ते सांगितलेले आणि वाट्यांमध्ये सुद्धा आपण कसं घेतलेले ते सांगितलेले. आता भाजणीची चकली बनवतो तेव्हा चकलीची रेसिपी सगळी ही आपल्या भाजणीवरती अवलंबून असते. भाजणीचं प्रमाण आणि भाजणी जे आपण भाजून घेतो त्यावरती पुढची आपली रेसिपी सगळी परफेक्ट होते की ती चुकते त्यावरती अवलंबून असते. तर इथे आपल्याला भाजणीचं जे आपण साहित्य घेतले ते सुद्धा मापामध्ये परफेक्ट घ्यायचं आणि भाजणी सुद्धा चांगली भाजून घ्यायची. अगदी भाजणी जेव्हा आपली भाजत येते तेव्हा वास सुटतो त्यातनं. तांदूळ आपल्याला चांगले असे फुलेपर्यंत भाजून घेतलेले. त्यानंतर चण्याची डाळ सुद्धा आणि मिडियम गॅसवरती शक्यतो भाजायचं, म्हणजे त्यातनं एक वास सुटतो. चण्याच्या डाळीचं जेव्हा आपण बेसन पीठ भाजतो त्याचा कसा वास येतो, तसंच चण्याची डाळ भाजत आली की त्या डाळीमधनं एक चांगला खमंग असा वास येतो. तर इथे आपल्याला गवळी जर असा
सोनेरी दिसेपर्यंत आपल्याला चण्याची डाळ इथे भाजून घ्यायची आणि भाजणी सारखी हलवत राहायची. म्हणजे काय होतं, एकसंग भाजणी भाजली जाते, सगळे दाणे आपले इथे भाजले जातात. तर चण्याची डाळ तुम्ही इथे बघू शकता, छान असा खमंग वास सुटलेला आहे आणि आपली इथे चण्याची डाळ सुद्धा आपली इथे भाजून झालेली आहे. आता आपण इथे सफेद उडदाची डाळ इथे भाजून घेणार आहे. सफेद डाळी आपल्याला शक्यतो कपड्याने चांगल्या अशा पुसून घ्यायच्या, म्हणजे त्याच्यावरती जो खकाना वगैरे असतो तो निघून जातो. आता इथे डाळ सुद्धा आपल्याला जरासा लालसर अशी भाजून घ्यायची. जितकी चांगली खमंग तुम्ही भाजणी भाजाल तितकीच तुमची चकली सुद्धा तेलात विरघळत नाही, चकली करताना चकली तुटत नाही आणि चकली शक्यतो फसतच नाही. भाजणी जर तुम्ही चांगली भाजली तर. आणि जर तुम्ही भाजणी कच्ची भाजली तर चकली तेलात विरघळू शकते किंवा एकतर चकली खूप कडक होऊ शकते, नाहीतर चकली खूप तेल पिऊ शकते. हे प्रॉब्लेम आपले चकली बनवताना मग निर्माण होतात. तर इथे आपल्याला भाजणी चांगली भाजून घ्यायची. आता आपण मुगाची डाळ सुद्धा चांगली भाजून घेतलेली आहे. धने, जिरे आणि बडीशेप आपल्याला मिडियम गॅसवरती चांगले वास सुटेपर्यंत भाजायचे. साबुदाणे सुद्धा आपल्याला चांगले असे टम फुगेपर्यंत भाजायचे, कच्चे अजिबात भाजायचे नाही. त्यातला चिकटपणा जो असतो तो निघून जातो चांगले भाजले तर. तुम्ही इथे बघू शकता साबुदाणे चांगले असे फुलले गेलेले. साबुदाणे झाले की पोहे सुद्धा आपल्याला इथे चांगले असे कडक कुरकुरीत भाजून घ्यायचे. तर या पद्धतीने आपली ही भाजणी इथे भाजून तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असा वास सुटलेला आहे भाजणीतून. भाजणी आता थंड करायला कॉटनच्या कपड्यावरती ठेवायची आणि तुम्ही इथे बघू शकता भाजणी जेव्हा मी भाजली तेव्हा मी परातीमध्ये एक कॉटनचा कपडा घातलेला आहे आणि त्यावरती भाजणी घातलेली. डायरेक्ट भांड्यामध्ये भाजणी अजिबात घालायची नाही, नाहीतर गरम पदार्थ असल्यामुळे त्याला घाम सुटतो आणि भाजणी ओली होते. म्हणून आपल्याला भाजणी ही कॉटनच्या कपड्यावरतीच ठेवायची. आणि थंड झाली की भाजणी आपल्याला गिरणीवरून दळून आणायची. गिरणीवरून दळून आणताना पण भाजणी ही चण्याच्या पिठावरती दळायची. चण्याची डाळ जर दळलेली असेल त्यावरती दळायची, भाजणीवरती दळून आणायची. नाहीतर तांदूळ जे दळलेले असतात ना, आपले तांदूळ सुद्धा दळायला नेतात, तर तांदळावरती सुद्धा दळली जाते, तर त्यावरती दळायची. चुकूनही बाजरीच्या पिठावर, गव्हाच्या पिठावर किंवा ज्वारीच्या पिठावर दळून आणायची नाही. आणि भाजणी दळून आणल्याच्या नंतरनं मग आपल्याला चकली कशी बनवायची तोही व्हिडिओ मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. पण मी इथे चकली भाजणीचा खास व्हिडिओ इथे बनवलेला आहे, किलोच्या प्रमाणात बनवलेला आहे. वाट्यांच्या प्रमाणात सुद्धा मी तुम्हाला इथे सांगितले की किती वाट्या 1 किलोसाठी भरतात आणि किती घेतात. तर अशा पद्धतीने आपली इथे भाजणी बनवून तयार